बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी बघूयात। सैफ अली खानच्या हल्ल्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। त्यांनी ट्विट केलंय आणि हे प्रश्न उपस्थित केलेत। सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं, हे पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का किंवा कसे या दिशेनेही तपास होणं आवश्यक आहे। कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे। त्यातील 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं समजतंय। एक वार त्याच्या मानेवर आणि त्यामुळे त्याच्या मणक्यावर सुद्धा गंभीर दुखापत झाली असं कळतंय। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे। सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत, हे विशेष। जितेंद्र आव्हाड यांनी ही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत। त्याच्या दोन्ही मुलांची नावे तैमूर आणि जहांगीर अशी आहेत। तैमूरवरनं तर खूप मोठी टीका झाली होती सैफ अली खानवर। हा तर एक विषय जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगितलाय, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काळवीट शिकार प्रकरणाशी काही संबंध आहे का या हल्ल्याचा? एकहून अधिक हल्लेखोर आहेत असं प्रथमदर्शनी करतंय। 6 वार सैफ अली खानवर झालेले आहेत, त्यातले 2 गंभीर स्वरूपाचे आहेत असं कळतंय। मग आता हे फक्त चोरीशी निगडित असलेलं प्रकरण राहिलेलं नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण आधीपासून धारधार शस्त्र त्याच्याकडे होतं, आधीपासून तो घरात दबा धरून बसलेला होता असं कळतंय। एकहून जास्त व्यक्ती असू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जाते आणि 6 वार एकूण सैफ अली खानवर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हल्ल्याच्या उद्देशानं या प्रकरणाकडे बघायचं का निव्वळ चोरी आणि समोर सैफ अली खान दिसल्यावर किंवा त्या घरातली व्यक्ती दिसल्यानंतर केलेला त्या घडीचा हल्ला समजायचा, हे सगळं तपासातच समोर येईल। पोलिसांनी एका व्यक्तीची वेगळी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। ताब्यात घेतलंय किंवा अटक केली असं म्हणता नाही येणार, त्याची वेगळी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। त्या घरात केअरटेकर असलेल्या लीमा यांनी आधी आरडाओरड केली। लीमानी त्याला पाहिलं आणि आरडाओरड केली। जहांगीरच्या बेडरूमकडे तो वळत होता 2 वाजता असं कळतंय। सैफ अली खान लीमा यांचा आवाज ऐकून बाहेर आला, जहांगीरच्या बेडरूमकडे वळला आणि तिथेच झटापट झालेली आहे असं कळतंय। एकूण 6 वार सैफ अली खानवर करण्यात आलेले आहेत। बघा, ही 3 दृश्य आपण एका वेळेला दाखवतोय। क्राइम ब्रांचची टीम आहे जी सैफच्या घरी पोहोचली आणि त्यांनी लगेचच सकाळपासून तपास सुरू केलेला आहे। श्वान पथकाला सुद्धा बोलवण्यात आले आणि श्वान पथकाकडून सुद्धा तपास सुरू झालेला आहे। अनोळखी व्यक्ती तर नाही हे स्पष्टच झालेलं आहे, पोलिसांनी ते स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कोण ओळखीची व्यक्ती आहे, तोंडोळख असेल तर गेल्या काही दिवसांपासून ती व्यक्ती तिथे येत असणार, रेकी करत असणार किंवा तिथेच काही मजल्यांवर कन्स्ट्रक्शनची काही कामं सुरू आहेत, घरातलं इंटिरियर जे असतं त्याची कामं सुरू आहेत, तिथला काही व्यक्ती असेल का, या सगळ्या शक्यता आहेत। आणि तिसरी आपण जी दृश्य बघतोय ती फॉरेन्सिक टीम सुद्धा या सैफ अली खानच्या घराच्या परिसरामध्ये आलेली आहे आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा काही सॅम्पल्स घेईल, तपास करेल। ते जे पाठीत घातलेलं धारधार शस्त्र होतं ते काढून टाकण्यात आलंय, मानेवरची शस्त्रक्रिया झालेली आहे असं कळतंय। पण 6 वार त्याच्यावर झाले ही गंभीर बाब आहे, त्यातले 2 गंभीर स्वरूपाचे आहेत। हिंदी में बताइए क्या रक्ता वगैरे सापडलेला आहे का? रक्ताचे नमुने घेतलेत का? सर रक्ताचे नमुने घेतले आहेत। सर पुन्हा एकदा सांगा जरा। ना मेरा पेन खा रहा है यार। अब आगे की प्रोसेस होगा ना सर ये। सर रक्ताचे नमुने घेतलेत का? अजून कोणते नमुने घेतलेत सर? काही तपास अधिकारी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।